तर मित्रांनो सकाळी सकाळी म्हणजे आमची दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली करून आम्ही आता मंदिराच्या पायापाडा निलाव. ॲक्च्युली माकाशी माहिती कळली होती की मंदिरात मोबाईल वगैरे घेऊन जाऊ देत नाही, त्याच्यामुळे आम्ही मोबाईल वगैरे रूमवरतीच ठेवले होते. मंदिर जस्ट बघा ह्या साईडला असा ह्या साईडला. तर मग आम्ही जाऊन निलाव मंदिराकडे. तर दर्शन खूप चांगलं आला. सकाळी सकाळी जर तुम्ही ना मी तर बोलतोय की 4:30च्या दरम्यान गेला, 4:15च्या दरम्यान गेला असं तुमका अभिषेक वगैरे व्यवस्थित सगळं दिसता. आणि गाभाऱ्यातली म्हणजे आरती वगैरे सकाळची पहिली आरती भेटता तुमका. तर मग तेवढं सकाळी जाऊ खया. थोडी थंडी लागता पण ठीक आहे. आज पण खूप जास्त थंडी असा. आम्हा आता वाजले सकाळचे आमचं आणि तसं दर्शन आमचा झाला तसा अर्ध्या तासात दर्शन झाला. आणि आत्ता बघशाल तर वाजले 6:15 आणि आम्ही निघाला होता एलोरा लेणीकडे. तर मग चला जाऊया आणि भेटूया. थोडा आता याच्या अगोदर नाश्ता करता, त्याच्यानंतर तुम्हाला लेणी दाखवतो. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. हे बघा आम्ही सुरुवात केला वेरूळ लेणीवरती. यांना तिकीट घेतलं 40 रुपये पर पर्सन. असे आम्ही 8 जण आता वेरूळ लेणीच्या दिशेने चालला. समोरच तुमका ऐतिहासिक जा तुम्ही सोशल मीडियावरती जा मंदिर बघतात लेणीमध्ये असं आता पुढे दिसतं ना तुमका बघा. आणि मग 5वीच्या पुस्तकात पण बघितलेला असा हे माणूस सांगता, त्याच्यामुळे असण्याची शक्यता. स्वप्नील शाळेची कारकीर्द आठवा. हां तर स्वप्नील काय वाटतं तुका, कसा वाटता तू आतापर्यंत, तुका कसा वाटला? मस्त वाटतं. हां भारी वाटतं. तसं आपलं प्लॅन फसतच नाही म्हणा कधी. मित्रांनो माझं मंदिर आता तुम्ही बघता. पांडवांनी बांधलेलं आपल्या पांडवांनी 17 आपल्याला 17 ते पहिलं फोटो काढून आणि 32 काय पूर्ण फोटो घे ना. 32 लय लांब आहे. 32 काय दिसतं, 16 काय 10 काय. आता आपण 16 का जाऊ ना. जोगेश्वरी जाऊचं असं नाही जाऊया आपण नाही. तर बघा तुमका जाऊचं असं जोगेश्वरी काल अंधेरी होता जोगेश्वरी. तर आपण असा विचार करता आपण जास्त लांब नाही, मुंबईपेक्षा जवळ जाऊ. हे अकडे यांचे फोटोशूट चालू झालेले आहेत. थंय मान आता हवा नसल्या कारणानं फडकत नाही. मंदिर म्हणजे लेणी आहे. तर मित्रांनो आम्ही थोडं फोटोशूट करून आम्ही पुढे तर मग हे लेणी क्रमांक 16 ऐतिहासिक लेणी जे आपण बघता. तर मग ह्या मंदिर असा हे बघा आहे. फॉरेनर लोक पण असत. दे जस्ट एक्सप्लोरिंग दे लेणी केव्स. सॉरी हा बघा I also paid. मराठी दाखव. जय महाराष्ट्र. नावाचाच लेणी क्रमांक 16. तर मग मित्रांनो आम्ही आता ही 16 नंबरच्या पॉईंटला असा ही लेणी असा बघा. मित्रांनो ही बघा लेणी. दरवाजा नवीन हा. आतमध्ये भारी असं कोरल्यानी कोरीव काम बघा. झक्कास झक्कास. पैसा वसूल आतापर्यंत पैसा वसूल कामगिरी झालेली आहे. हां
वरती ट्रेक. जो हत्ती होतो, हत्तीचं सध्या व्हायचा वेगळं प्राणी केले ना आहे ना. वरती जाऊचा तर व्हाय ना, आपण वरती जाऊया ना आता. या वरती या. कोरीव काम पूर्ण असा. एक आहे मध्ये स्तंभा. हे चला पुढे जाऊ आपण. माहिती नाही व्हिडिओमध्ये कसा दिसता, पण येऊन बघ ना वरती टा. पण जरा नासधूस जास्त प्रमाणात केलेली आहे. हे बघा, हे काहीतरी ह्याचा तरी प्राणी होतो, तर त्याची मानच उडवलेली आहे. पाक्षाल तर एक नंबरच असं कोरीव काम केलेलं आहे. वरती वाटतं माकडाची प्रतिकृती होती, पण ती नासधुसीमध्ये गेलेली आहे सगळा. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, म्हणजे थोडक्यात आता बघा हत्या हो कदाचित वांडर असण्याची शक्यता. भाऊ गेलास तर ऑफिसमध्ये पण 16 नंबर करूनच जाता. 22ला फक्त 16 नंबर करून 32ला जायचं, एवढंच फरक आहे. हे बुद्ध लेणी कदाचित असण्याची शक्यता. आणि शिवलिंग पण हा. हे कोण? विष्णुदेव. तुम्ही विचार करा की एवढा मोठ्या खडकात त्या फोडून 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 गेलेला. हे सगळे असे कोरलेले आहेत, म्हणजे माहिती नाही कोणाकोणा खायच्या खायच्या देवाचे मूर्त्या आहेत, पण ज्या प्रकारे कोरलेले आहेत बहु छान तर वाटतात. फ्लॅश मारलंय तर दिसणार, कदाचित दिसतं. बघ हे बघा, हा हत्ती तुमका दिसतली व्यवस्थित. हे बघा, हे बघा, ही हत्ती. हे बघा, मित्रांनो आम्ही आता थोड्या वेळात आतमध्ये जाऊ मंदिरात. बारीक बारीक पण काय केले नाही, बारीक बारीक कलाकृती मस्त एकदम कोरलेले.
हां घेतले ना, तेव्हा तकडनं घेतले त्याचं. थोडीफार काही कोसळलेला लेणी, पण काय म्हणतोस तू? काय चालू मीठ ठेवलंय चालू. तर आली बघ नाही तर डायरेक्ट आली अशी की हळूहळू जावा. आता आम्ही हय गेलो बघा, आणि आता आम्ही चाललो मेन वास्तूच चाललो आतमध्ये. त्याच्या अगोदर आम्ही हय पहिले हय जाता आतमध्ये जाऊन या रे, आतमध्ये जाऊन या हय जाऊया ना पहिला. परत जरा वेळ चालताना लक्ष देऊनच चला, नाही तर अकडे कशी रेलिंग वगैरे आहेत, पडायला झालं तर डायरेक्ट नाकतोंड एक होतला. मग वाटतं हे लेण्यांवरती पहिले आक्रमण झालं असण्याची शक्यता, त्याच्यामुळे नासधूस खूप झालेली आहे. असं आहे मग वाटतं मंदिर असं, त्याच्यामुळे आहे ना आतमध्ये बघ शिवलिंग हर हर महादेव. मित्रांनो मंदिरात तिला शिवलिंग असा एवढी शांतता आहे. शिवलिंग वरती लिहिलेली म्हणजे वरती चढणच लिहिलेलं असतं ना. ठीक आहे ना. छोटे मोठे कलाकार सगळीकडेच असते पहिला. आतमध्ये पण चित्र काढलेली आहे. हा पण ही छोटीशी वास्तू. मित्रांनो कसं होतं माहिती आहे, प्रत्येक टाइम मग बोलणं शक्य होत नाही, कारण की शब्द अपुरे पडणार की लेणी पुरले नाही आहे. बरोबर की नाही? आपण फक्त अनुभव घेऊ शकता, आणि त्याच्यासोबत माझ्यासोबत तुमका दाखवतो प्रयत्न करते, कारण की आता कसं प्रत्येकाक शक्य होत नाही. आता मी आमच्या मालवणी माणसांसाठी व्हिडिओ करते मी, म्हणजे आमच्या मालवणी माणसांका प्रत्येकाक ज्यांका शक्य होत नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ करते मी. तर मला प्रत्येकाक शक्य होऊन दे,
आणि बरोबर ना, प्रत्येक मालवणी माणूस ही अशी लेणी बघून येत असं म्हाका वैयक्तिक वाटतं. तरी पर्सनल अनुभव खूप चांगलो आहे एकदम. म्हणजे बघशाल ना, बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी जे त्यांनी कोरलेले एवढे सुंदर राहतात. हे बघा आता 3D मध्ये त्यांनी हे बघशाल 3D मध्ये कोरलेले आहेत. हे बाहेरच्या साईडची कसे हवेत असल्यासारखे वाटतात. हां बोल ना. पण सांग की बाबा ही ट्रिप बजेट फ्रेंडली आहे, त्यामुळे येऊ शकतात आरामात. ॲक्च्युली बजेट फ्रेंडली ट्रिप आहे आमची. जास्त पण आमचं कॉस्टली नाही पडली. पर पर्सन 1,500 जास्ती असतं. आणि तुम्ही जर जास्त असलाच माणसा तर मग थोडे एक्सपेन्सेस कमी होतात तुमचे अजूनच. म्हणजे डिवायडेड होता सगळा कॉन्ट्रीब्युशन. मग आणि मग तुमका बाकीचा खर्च जो असतो म्हणजे प्रसादी वगैरे घ्यायचा असता तो तुमचं वैयक्तिक खर्च करू लागतं. पण बाकीचे जे कॉन्ट्रीब्युशन जे असतात म्हणजे कॉन्ट्री ती आमका तर 1,500पर्यंत पडलेली. हा मग खारुताई पण आवडती. आतमध्ये काळो घासला कांदा नाही दिसत नाही पण ते कोरलेलं आहे बघा. असं काय असं नाही. टायमर लावू शकतो. सगळे हात फक्त तुझो हे मोबाईल ठेव, टायमर लाव. हुशार माणूस. ही बघा ही लेणी क्रमांक 14 1 ते 10 या साईडलाच म्हणजे 16 नंबरसून टुवर्ड्स गेटकडे बघितलं असं लेफ्ट साईडला 1 ते 15 असत लेणी. आणि हकडनं पुढे बघितलंस ना थैसून मग पुढे राईट साईडला थैसून बघितलास तर मग 16 ते 32 असे काहीतरी लेणी असत. ते सगळे कोरलेले आहेत, खडका फोडून फोडूनच केलेले आहेत. आता मनात गेलं तर त्यांना पहिली चिनी गावली दगड दिसलो की फोडल्यानी असंच करायचं असतं होय की नाही. हा बघा कसला कॉल नाही बघा. आता माझा सांगा किती सुंदर आहे बघा. अरे भाई चल ना, येताना जाऊया ना. मस्त अरे येताना जाऊया. मस्त कोरीव काम. तुम्ही काही गेलाच नाही. मस्त पॉईंट बघणार की होते ते बघणार घेत होतो. आणि फक्त लष्कर बघा पुढे. मी तर म्हणते प्रत्येक सिंधुदुर्ग एकेकाने यावा होई की ना. तुला काय वाटतं तुमचं तिकीट काढून असं तेव्हा काढतो तो सांगा मला काय. बघा ई व्हेकल पिकअप अँड ड्रॉप पॉईंट. मला वाटतं तुम्ही हे बघा हे गाईड आहेत ते गाईड त्यांना माहिती देतात. आणि हय तुमका एक व्हेकल येतली पिकअप करतली ती म्हाका वाटतं 1 ते 15 आणि 32पर्यंत पण म्हाका वाटतं फिरवतली. तर मग तुम्ही ती बुक करू शकता. ही लेणी क्रमांक 11 असत. मित्रांनो वेळ आमच्याकडे हो बघा वेळ आमच्याकडे ना खूप कमी असा. कारण की आमका हायना 11 वाजता कमसे कम आमका हायना निघायचं जा. कारण की चेकआउट आमचं 11 वाजताच व्हा. तर आम्ही थोडंफार एक्सटेंड करून आम्ही काहीतरी करत लाव. ही 10 नंबर. आता हे 10 नंबरची बघूसाठी आम्ही हय इलाव. मूर्ती शिल्पावर चढू नये किंवा बसू नये प्लीज कृपया. म्हणजे मूर्तीवरती बसा नको असं लिहिलेलं थोडक्यात. चढा नको. हा पण देवळा एंट्री मार लाव. आणि गुफा क्रमांक 10 लिहिलेला आहे की एलोरा स्थित बौद्ध गुफा में यह एकमात्र द्विमंजिल चित्रविहार है जहाँ कष्ट निर्माण परंपरा की झलक है. वाचून घ्यावा तुम्ही. मराठीत तर लिहिलेलं नाही, हिंदी आणि इंग्लिशमध्येच लिहिलेला. काय काढूया.
हा बघा मित्रांनो, हा कसा व्यवस्थित काम केलेला हा बघा. आणि हे गौतम बुद्धांचं पण पुतळं त्यांनी हे केलेलं. त्याची जेवढ्यात तेवढी शांतता बाळगूचा प्रयत्न करा, कारण की आवाज जास्त गुंजता आणि काळो घातल्या कारणाने जास्त काही मी दाखवत नाही याच्यात. स्वप्नील हे फोटो काढता. मित्रांनो बघा धबधबा असा आणि अनएक्सपेक्टेड धबधबा दिसला होता सोबत. ही लेणी क्रमांक 5. आता ही लेणी ही बघण्यासारखी आहे, कारण की बघा ही बघा म्हणजे असा भारी कॉर्लेनी आहे ही. म्हणजे एकदा तो राजवाड वगैरे असतं ना त्या टाईपमध्ये तो कॉर्लेनी आहे. ह्या एक बघण्यासारखी आता मस्त आपला लेणी क्रमांक 4 पटकन बघून आहे का स्वप्नील, कमान. ही बघा लेणी क्रमांक 4. काय ना बाकी ना असा काय काय छोटे छोटे लेणी असत. ही लेणी क्रमांक 3च. धबधबो बघा दाखवतो मस्त खाली व्हाळा छोटं. ही लेणी क्रमांक 3. तिथे धोय कसं काय नाही, फक्त एक खोलीसारखं कंपार्टमेंट आहे. आतमध्ये काहीतरी बरंच कॉर्लेनी आहे. परत टाको पाण्याचं टाको हे बघा. पण हे काहीतरी बघण्यात केले क्रमांक 2 मध्ये. पण राजवाडा टाईपमध्ये त्याला बौद्ध धर्म विहारमध्ये. मग लेणी क्रमांक 2 झाली. लेणी क्रमांक 1 खूपच हा ना. सिंपल टाईपमध्ये हे बघा. तस असे 1 2 नंबर 3ची आहे असा. स्वप्नील चल मागे. काय नाही तो धबधबो वरती. लेणी क्रमांक 4 ही बघा. ही बघा ही 3 हे असे बसलेले बघा. ही लेणी क्रमांक 4. इलाय ही लेणी क्रमांक 5 बघा होय. मगाशी दाखवलं तुमका. ही लेणी क्रमांक 6. त्या पुढे पण असंच. मी त्याकडे जायच नाही. असंच सगळीकडे खाली उतरता येणार. आता ह्यातून बघितलास इलाय लेणी क्रमांक 6 वाजले. ही 7वा. 7 हे ना पण धबधबा बघा. मग आम्ही आता अवघ्या 5 मिनिटात 1 ते 9 लेणी बघून घेतलेल्या आहोत. जास्त मोठे नाही सगळे. 1 ते 9 आणि ते 10. 1 ते 9 मध्ये एकच चांगली असा ती 4 नंबरची लेणी बघण्यासारखी. आणि बाकी आहे ना 10 नंबरची बघण्यासारखी म्हणतात ती पण. म्हणजे अशी वरचं सिलिंगचं टाईप आहे ना, म्हणजे सिलिंग जे केलेलं आहे ते तयार ती बघण्यासारखी आहे. हे तुम्ही बघू शकता. म्हणजे 4 नंबर आणि 10 नंबर 16 नंबरचं AB आणि नंतर एक 32 नंबरची बघण्यासारखी अशी म्हणतात पोरगे. मग आम्ही आता 32 नंबरला पण जाण्याचा प्रयत्न करतो. आमच्या हातात आता फक्त 1.5 तास बाकी आहे.
दीड म्हणजे 1.5-2 तास जवळजवळ बाकी आहे. ही एक लेणी आहे बघूया. हय आम्ही जाऊन येलो ना, मग जाऊन येलो ना. सॉरी, ही लेणी क्रमांक 10 वाली आहे. बघा जे जाऊन द्यायचं येईल आपण. हे बघा लेणी क्रमांक ही 11 असा. ही लेणी क्रमांक 11. तीन माळ्याची बिल्डिंग हा. खाना काहीतरी आतमध्ये जायचं असताना. हे बघा अशी जा, बाकी काय नाही. म्हणजे रूम सारखे रूम टाईपमध्ये जात तसे आपले हे असं बिल्डिंग 4 टाईपमध्ये तसाच असा. आणि हे बघा हय परत काहीतरी हय कोरलेला हय मूर्ती असा. तर बघा हाय ना, पाण्यातून निचरवण्यासाठी पण तिने सुविधा केलेली आहे. कदाचित आपल्या याच्यात केलेली असू शकता. होय तुम्ही बघताल आज आहे ना एक असं हे बघा. एनर्जी वाढली खारू आहे बघा. काय नाही सगळं ऐसन स्वप्ने स्क्वेअर फूटचा अंदाज काढून ये रे. हे स्क्वेअर फूट विचारून ये. ह्यो बघा ह्यो बघा. स्वप्नेल काय वाटतं तू काय मला उगाच घेऊन येलो. हे बघा हे उगाच खड्डे मारले नाही बघा. उगाच असं ना काहीतरी असतं असा हे खड्डे मारले नाही जास्त. ही लेणी क्रमांक किती हा? लेणी क्रमांक 14 असा. आता आम्ही थोडीशी चढाई करणार आहोत. वरच्या साठी जाता लेणी क्रमांक 15 लिहिलेली आहे. हे बघा स्टॅमिनो बॉय आमचं यंगेस्ट बॉय इन द आवर ग्रुप. बोल ती म्हणा ना नंतर पुढे जाऊन म्हणा ना, पुढे जाऊन म्हणा. हां थोडीशी प्रॅक्टिस करा. नवीन काय ते काय उतर पण देऊळच आहे एक प्रकारचं. आणि ह्या काय ही दशावतार गुफा म्हणते का? दशावतार गुफा.
चलो गाइस लेट्स गो. ही लेणी क्रमांक 17, ही लेणी क्रमांक 18. ते उद्याची तिकीट गावतले आज 11 वाजता काढली. ही लेणी क्रमांक 19 ए. कोण कोण नाव पाठवलं 19 ए. शिवलिंगा. ये बाबा जायचं लेणी क्रमांक 19 मात्र. आणि ही लेणी क्रमांक 20 म्हणजे ही बघा ही 19 आणि ही 20. ते मला वाटतं ही पुढची 21 असलेली. ही बघा येताना बघूया ना झालं ना. हो ये चला आता येईल असते चला. मित्रांनो हे बघा नंदी शिवलिंग. हर हर महादेव. ही गुफा क्रमांक 21 गुफेचं नाव आहे रामेश्वर. थोडीशी फार तर मित्रांनो 22 नंबर ही 22 या आकड्याचं आणि माझा संबंध आहे खूप जास्त त्याच्यामुळे मी 22 चा एक सिक्रेट पण आहे माझा. आणि 22 नंबरला आम्ही कामाला जातो त्याच्यामुळे गुफा नंबर 22 आतमध्ये शिवलिंग हा. कारण की हे बक्षाचा नंदी असा बघा आणि आतमध्ये शिवलिंग हा. पण दरवाजा वगैरे बंद असल्या कारण आम्ही आता आतमध्ये जात नाही आहोत. तर मग स्वप्नील लेट्स गो. तुमका स्वप्नीलच्या अकाउंटवरती रील बघू गावतले हे सगळे फोटोज जे आहेत ना. तर मग ते करणार स्वप्नील टाकीतच. हे चल चपला घालून नको आपली. ही लेणी क्रमांक 23. क्रमांकाची लेणी आहे. आणि त्याच्यानंतर खूप मोठी डोंगराळ भागात अशी ही लेणी कोरलेली आहे. खूप जास्त परिसरात पसरलेली आहे. इथे बघाल ते कोरलेली आहे. दगड फोडून फोडून बनवलेलं. हे बघा पण एक गुफा पण कोरलेली आहे. बाहेर गेलो उतरात खाली वाट अडगळची आतमध्ये बघ पाणी पण आणि पाणी साठवलेला. ही लेणी क्रमांक लिहिलेला नाही. कसं माहिती 1 पासून बौद्ध लेणी चालू होतात. त्याच्यानंतर मधीच हिंदू लेणी आणि त्याच्यानंतर जैन लेणी आहेत. मग हे मित्रांनो असे कोरलेले आहेत लेणी. तर आम्ही जवळजवळ हिंदू लेणीच फिरत आहोत सध्या. ही 25 क्रमांकाची आहे आणि बघा पुढे पण आहे. जसं आहे बघा जसं थोडेसे पुढे पुढे येलास ना
की कोरीव काम तुमका अजून थोडं थोडं दिसता. लेणी क्रमांक 26 शिवलिंग आतमध्ये, शिवलिंग बरोबर. आणि हजारो बघा. लेणी क्रमांक 27 आणि होय शिरडा टाकल्याने त्याच्या मनात आता काय झाला होय सुनच हे लॉग एंड करू वेळ झालेली आता, कारण की होय शिरडा टाकल्याने होय पण लेणी असत. तर मित्रांनो आता मग घरा जाऊची येईल या तुला सारंग गेलंस तर तूच, तुझ्यासारखं तूच. तर मग भेटाया पुढच्या व्लॉग मध्ये. नेक्स्ट टाइम नक्कीच. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये लवकरात लवकर. आपलं प्लॅन होऊ दे खायचो. चला बाय बाय.